आपल्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची हिंमत असणाऱ्या प्रत्येकाला आमचा नमस्कार. एका गावात अर्जुन नावाचा तरुण राहत होता. तो हुशार होता, मेहनती होता, पण त्याच्या आयुष्यात मोठं यश येत नव्हतं. तो सतत स्वतःशी बोलायचा, मी खूप प्रयत्न करतो पण काहीच बदल होत नाही, माझं नशीबच खराब आहे. त्याच्या विचारांमध्ये नेहमीच नकारात्मकता भरलेली असायची. त्याला वाटायचं परिस्थिती बदलण्यासाठी काहीतरी मोठं घडायला हवं, पण त्याला हे समजत नव्हतं की तो स्वतःच आपलं आयुष्य घडवू शकतो. गावात आबाजी नावाचे एक वृद्ध ज्ञानी होते. अर्जुन नेहमी त्यांच्याजवळ जायचा आणि आपल्या समस्या सांगायचा. एक दिवस आबाजींनी त्याला एका वेगळ्या प्रकारे उत्तर द्यायचं ठरवलं. आबाजींनी अर्जुनला बोलावलं आणि एक पेलाभर पाणी त्याच्या हातात दिलं. अर्जुन, हे पाणी घे आणि संपूर्ण गावभर फिरून ये, पण लक्षात ठेव, एकही थेंब सांडू देऊ नकोस. अर्जुन काळजीपूर्वक चालू लागला. त्याचं पूर्ण लक्ष त्या पाण्यावर होतं. कोणीही हाक मारली, आजूबाजूला काहीही घडामोडी घडल्या, तरीही त्याने कुठंही लक्ष दिलं नाही. पूर्ण गाव फिरून तो काही वेळाने परत आला. आबाजी हसत म्हणाले, काय अर्जुन, गावातून फिरताना तुला काय काय दिसलं? अर्जुन म्हणाला, काही विशेष नाही, माझं पूर्ण लक्ष पेल्यातील पाण्यावर होतं, कारण ते सांडू द्यायचं नव्हतं. आबाजींनी शांतपणे उत्तर दिलं, हेच तुझ्या आयुष्याचं गुपित आहे. तू ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करशील तसंच तुझ्या आयुष्यात घडेल. जर सतत अपयश, अडचणी आणि नशीब खराब असल्याचा विचार करशील तर तसंच घडेल. पण जर तू यश, संधी आणि आनंदाकडे लक्ष दिलंस तर त्याचा अनुभव यायला सुरुवात होईल. त्या दिवसापासून अर्जुनच्या विचारांमध्ये आमूलाग्र बदल झाला. त्याने आपल्या जीवनात काही महत्त्वाचे बदल केले. त्याने स्पष्ट ध्येय ठरवलं. पूर्वी तो म्हणायचा, माझं नशीब खराब आहे. आता तो ठामपणे म्हणू लागला, मी यशस्वी होणार आहे. त्याने आपल्या स्वप्नांची स्पष्ट कल्पना तयार केली आणि रोज त्याचा विचार करू लागला. त्याने सकारात्मक विचार आत्मसात केले. तो रोज स्वतःला सांगू लागला, मी यशस्वी आहे, माझ्या सर्व इच्छा पूर्ण होत आहेत. पूर्वी तो अडचणींवर लक्ष केंद्रित करायचा, पण आता तो संधीकडे पाहू लागला. त्याने यशस्वी असल्याचा अनुभव घ्यायला सुरुवात केली. रोज सकाळी डोळे बंद करून तो स्वतःला मोठ्या मंचावर भाषण करताना, लोकांमध्ये प्रसिद्ध होताना आणि समृद्ध जीवन जगताना पाहू लागला. त्याने आभार मानण्याची सवय लावली. पूर्वी तो सतत तक्रार करायचा, पण आता त्याने त्याच्याकडे असलेल्या गोष्टींसाठी आभार मानायला सुरुवात केली. माझ्याकडे शिकण्याची संधी आहे, माझं कुटुंब माझ्यासोबत आहे, मी रोज काहीतरी नवीन शिकतो आहे. या छोट्या बदलांमुळे तो अधिक आनंदी आणि समाधानी होऊ लागला. त्याने कृतीवर भर दिला. तो फक्त विचार बदलून थांबला नाही, तर त्याने त्यानुसार कृती करायला सुरुवात केली. संघर्ष करण्याऐवजी तो नव्या संधी शोधू लागला, नवे कौशल्य शिकू लागला आणि आत्मविश्वासाने जगायला लागला. हळूहळू अर्जुनच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू लागले. लोक त्याला ओळखू लागले, त्याच्या मेहनतीला यश मिळू लागलं आणि काही महिन्यातच त्याचं स्वप्न साकार झालं. यावरून आपण काय शिकलो? तुमच्या विचारांची ताकदच तुमचं आयुष्य घडवते. जर तुम्ही सतत म्हणाल हे जमणार नाही, तर खरंच तसंच घडेल. पण जर तुम्ही ठाम विश्वास ठेवाल हे नक्की होईल, तर संधी तुमच्या समोर आपोआप येतील. अर्जुनच्या आयुष्याने त्याला शिकवलं की आकर्षणाचा नियम म्हणजे जादू नव्हे, तर आपल्या विचारांचं, विश्वासाचं आणि कृतींचं सामर्थ्य आहे. त्या दिवसापासून अर्जुनचा आत्मविश्वास कधीच कमी झाला नाही, कारण त्याला आकर्षणाच्या नियमाची जादू कळली होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपला वेळ आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच आम्ही मौल्यवान माहिती प्रदान करण्यास सदैव तत्पर आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा